शेतकऱ्याचा खरा मित्र कोण असतो तर बैल. बैलाच्या बुद्धिमत्तेने वाचलाय शेतकऱ्याचा जीव. जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील थरारक प्रसंग पाहिल्यानंतर तुम्ही देखील त्या मुख्य प्राण्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. जालना जिल्ह्यातील एका पूरग्रस्त गावामध्ये नुकतीच घडलेली एक थरारक आणि अविश्वसनीय घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. एका शेतकऱ्याचा जीव त्याच्या बैलाच्या अचूक आणि आश्चर्यकारक निर्णय क्षमतेमुळे थोडक्यात वाचलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती अक्षरशः धुमाकूळ घालतोय. लाखो लोकांनी पाहून या प्राण्यांच्या निष्ठेबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. जालना जिल्ह्यात परिस्थिती गंभीर झाल्यानं अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत. अशा स्थितीमध्ये एका शेतकऱ्याने आपल्या 2 बैलांना घेऊन पूल पार करण्याचा प्रयत्न केला, पण जणू काही बैलांना त्यावेळी काहीतरी अनिष्ट घडणार याची अगोदरच जाणीव झाली होती. त्यांनी थेट थांबण्याचा निर्णय घेतला आणि पुढे जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेतकरी पुन्हा त्या बैलांना हाक मारत होता, पण बैलांनी आपल्या जागेवरून हलायला नकार दिलाय. त्यांच्या अशा वर्तनाने शेतकरी देखील थबकला आणि काही क्षणातच समोरून आलेल्या प्रचंड पाण्याच्या लाटेनं पूलच वाहून गेला. जर बैलांनी विरोध केला नसता तर एक हृदयद्रावक दुर्घटना घडली असती. हा प्रसंग पाहणाऱ्यांनी लगेच मोबाईलमध्ये हा क्षण कॅमेरामध्ये कैद केला. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे. हजारो जणांनी बैलाच्या बुद्धिमत्तेचे आणि निष्ठेचं कौतुक करत भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, बैल फक्त श्रम करणारा जनावर नाही, खरं तर तोच खरा जीवनरक्षक आहे. तर दुसरा युजर्स म्हणतोय, प्राणीही संकट ओळखतात, फक्त आपल्याला त्यांचं ऐकायला शिकायला पाहिजे. तर तो शेतकरी म्हणतो, माझी नजर चुकली होती, पण माझ्या बैलांनी डोळसपणा दाखवला. त्यांनी माझं प्राण वाचवलं. आता ते फक्त जनावरं नाहीत, ते माझं कुटुंब आहेत. मित्रांनो, ही घटना दाखवते की संकटाच्या क्षणी माणसालाही मागे टाकणारी प्राण्यांची बुद्धी आणि निष्ठा किती मौल्यवान असते. जालना जिल्ह्यात पुरामुळे निर्माण झालेल्या संकटात ही एक घटना प्रेरणादायक शिकवण ठरलेली आहे की कधीकधी मूक प्राणी देखील आपल्याला जीवनाचं मोठं सत्य समजावून देतात. मित्रांनो, त्या शेतकऱ्याच्या खऱ्या मित्रासाठी एक लाईक आणि एक शेअर नक्कीच बनतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.